हो सर, आज पार्टी करूया काय? काय कशाची? भेळ. अहो नुसतं होय म्हणतो तोपर्यंत आमची पोरं बघा लगेच सामान घेऊन आलीच नादच खोळा. अहो हे भडंग बिडंग तर आणलेच पण पोरं किती हुशार बघा. पातेल्याची पण सोय केली लगेच. आता ह्याशिवाय काही भेळ पूर्ण होते वे. कांदा टोमॅटो फरसाण आणि ही काय भडंग डायरेक्टच आणले यांनी. एकच नंबर. पार्टी करायचीच हे नियोजन डोक्यात असल्यामुळे पोरं काय थांबवणार. एकानं कांदा चिराय घेतला, दोघांनी पातेल्यात भडंग घालाय घेतलं. कुणाचं लक्ष नाही वाटलं तोपर्यंत आमचा साई म्हटलाच. ओ सर. कांदा चिरून रुद्रचं डोळं बघा लाल बुंदच. शेवटी मला पण कामाला लावलंच बघा. टोमॅटो चिरायला लावलाय राव. इथं कांदा कोथिंबीर चिरून ठेवलेलीच. तोपर्यंत ह्यांचा प्रश्न टोमॅटो पुरेल काय? साई म्हटला मला काय त्यातलं कळत नाही, मी आपलं मिक्स करत बसतो. शुभम म्हटला पुरतंय. मग काय रुद्रने डायरेक्ट टोमॅटो घालायला घेतलाच. तवर श्रेयसनं कांदा घातला. आगाय आय मग काय मी मिक्स करायला घेतलं. मिक्स केलं. आता चटणी कोणी फोडायची ह्याच्यावरून यांची भांडणं. काय करायचं सांग. रुद्रला म्हटलं चिंचेचं पाणी घाल, तर ह्यो लागलाय तांब्यातलं पाणी घालायला. मग काय शेवटची मिक्स करायला घेतली पाणी घालून. जशी जशी मिक्स होत होती तसं आमच्या पोरांच्या तोंडातनं पाणीच येत होतं बघा. मग काय कोथिंबीर मारली आणि भेळ भरायला घेतली. सगळ्यांनी भेळ खाल्ली. एकच नंबर झालती बघा. बरं व्हिडिओ आवडला का नाही आपलं चॅनल तेवढं सबस्क्राईब करा. आणि ही पोरं लक्षात ठेवा बरं का. आता आमची पाणीपुरीची पार्टी आहे त्यात पण हीच पोरं आहेत.